गुड मॉर्निंग. माझं नाव मीरा धुरगुंडे. आज आपल्याकडे उमेश कावळे सर आलेले. ते आपल्याकडे जवळपास 3-4 वर्षापासून कंटिन्यू येत आहेत. तर आज आपण त्यांचा छानपैकी अनुभव घेतोय. तुमचा परिचय सांगा? नमस्कार. माझं नाव उमेश कावळे आहे आणि मी मीरा मॅडम यांच्या फिटनेस क्लबला एक गेल्या 3 ते 4 वर्षापासून येतो आहे. ओके. आपण त्यांना काही क्वेशन्स विचारू, ते आपल्याला व्यवस्थित आन्सर करतील. सर, तुम्हाला आपल्याकडे येऊन किती दिवस झालेत? अ, झाले असं वर्ष म्हणा, दिवस नाही. सॉरी, 3 ते किती 4 वर्ष. वर्ष झालेत? 3 ते 4 वर्ष झाले असतील. ओके. हां. तर सर, पुन्हा इथे येण्यापूर्वी काही चॅलेंजेस होते? हो, अगोदर एक स्लीप बरोबर न होणे, दुसरी गोष्ट डायजेशनचा त्यामुळे इश्यूज होता. त्यानंतर मग कुठलं न्यूट्रिशन घ्यावं, काय नाही असं सर्चिंगमध्ये होतं. काही पण रँडम घेतलं. कधी मल्टीव्हिटॅमिन घेतले, पण ते कुठले ब्रँड आणि व्यवस्थित काही रिझल्ट कुणाचे नव्हते. आणि त्याच्यामध्ये वेटही फॅट्सचं प्रमाण जास्त असं फील होत होतं. आळस येणं, ओके. कशामध्ये उत्साह नसणं, थोडंसं डिप्रेशन, अनउत्साही असं वाटणे, कामामध्ये तेवढं लक्ष वगैरे व्यवस्थित न लागणे. असं डायव्हर्टेड लाईफ आणि सगळी डिस्टर्ब लाईफ चालत अच्छा, होती. अच्छा. तर इथे आल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवतोय? याच्यामध्ये बदल आपलं एक रुटीन तयार झालं. न्यूट्रिशन वेळेवर घेणे, आणि हा हेल्दी ब्रेकफास्ट मिळाला त्यामुळं ब्रेकफास्ट वेळेवर होत होता. त्यानंतर ब्रेकफास्ट वेळेवर झाल्यानंतर लंच पण व्यवस्थित होणे आणि त्यानंतर लंच नंतर मग सध्या तर मी 2 टाईम घेतोय शेक. तर त्यामुळे आणखीन मला चांगलं डायजेशनचे इश्यूज माझे कमी झाले आणि हे एक टाईम टेबल बरोबर झाल्यानंतर ऑफिसचं वर्क पण वेळेवर होतंय, ओके. स्लीप टाईमवर होतंय. तर एक पूर्ण वर्कआउट व्यवस्थित होतंय. तर पूर्ण एक टाईम टेबलच व्यवस्थित झाला आणि त्यामुळे रिझल्ट चांगला येतोय. फील चांगलं होतंय, उत्साह परत आला. अशा गोष्टी आहेत. ओके. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जर इथे आले नसेल, तर तुमचं आयुष्य कसं राहिलं असतं? सगळ्यात महत्त्वाचं पूर्ण टाईम टेबल बिघडला असता. वेळेवर ना ब्रेकफास्ट झाला असता, ना वेळेवर जेवण झालं असतं आणि न्यूट्रिशनची कमी राहिली असती. स्लीप व्यवस्थित नसली असती, डायजेशनचा इश्यू कंटिन्यू राहिला असता आणि आणखीन त्याच्यामुळे काय-काय प्रॉब्लेम्स झाल्या असत्या, येस. ते पण मला काही आणखीन सांगता येत नाही. पण सध्याला मी आता लास्ट वीकच माझ्या ब्लड टेस्ट केल्या आणि पूर्ण ओके. हेल्थ चेकअप केलं, तर सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे व्हेरी नाईस. मी तर आय एम हॅपी विथ द रिझल्ट. थँक यू. तर जे आपला व्हिडिओ पाहताय, तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी पण हाच संदेश देईल, की जसं माझं एक सुरळीत चालत आहे पूर्ण लाईफस्टाईल. तर हे केवळ न्यूट्रिशन नाही, तुमची पूर्ण लाईफस्टाईल बदलून टाकेल. तर तुम्ही नक्की जॉइन करा आणि जे काही तुमचे हेल्थ इश्यूज असतील, ते पूर्ण होण्याआधी कमी कमी होऊन जातील आणि त्यामुळे तुम्हाला खूप फरक जाणवेल तुमच्या लाईफमध्ये, ओव्हरऑल लाईफमध्ये. तर तुम्ही नक्की अ, हे ट्राय करा, असं मी तर माझं पर्सनल सजेशन देईल. ओके. थँक यू सो मच सर. सरांना आपण एकदा धन्यवाद बोलू. आणि सर, आपल्याकडे 3-4 वर्षापासून त्यांचा रिझल्ट खूप चांगला आहे. त्यांचं डायजेशन छान झालेलं आहे. स्लीप सायकल किंवा नॉर्मल आपले जे हेल्थ इश्यूज असतात, आपलं म्हणजे बऱ्यापैकी खूप छान झालेले आहेत. आणि आपण फक्त न्यूट्रिशन प्रोव्हाईड नाही करत, तर आपली लाईफस्टाईल पण इथे आल्यानंतर चेंज होते. तर सरांचं पण म्हणणं आहे, की तुम्ही छानपैकी आपल्याकडे जॉइन करा आणि मस्त असे सरांसारखे रिझल्ट्स मिळवा. थँक यू. थँक यू.